अभ्यासाला आहेत. एक तर सिगमंड फ्रॉइड, दुसरं कार्ल युंग आणि तिसरे आहेत ते आपल्याला ॲडलर. तर ह्या तिघांच्या आपल्याला काय आहेत थेरीज आपल्याला आहेत. आता आपण त्यातलं सिगमंड फ्रॉइड हा पूर्ण भाग संपवला होता. म्हणजे सिगमंड फ्रॉइडच्या आपल्याला तुम्ही सगळं बघितलं होतं की दम, अहम आणि परमअहम, त्याचे 5 पैलू पाहिले होते. नंतर काय सबकॉन्शियस, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस किंवा अबोध मन, सुप्त मन आणि जागृत मन. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की त्यांच्या सायकोसेक्शुअल स्टेजेस बघितल्या होत्या डेव्हलपमेंटच्या. त्या 5 स्टेजेस आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण त्यांचं काय बघितलं होतं की अहम संरक्षण यंत्रणा पाहिली होती. आणि अहम संरक्षण यंत्रणेनंतर आपण त्यांच्या उपचार पद्धती पाहिल्या होत्या 3. हम्म. तर त्या उपचार पद्धती म्हणजे ते ऍक्च्युली सायकोलॉजिस्ट नव्हते, न्यूरोलॉजिस्ट होते, परंतु त्यांनी हळूहळू सायकोचा अभ्यास केला सायकोलॉजीचा, आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर काम केलं. तर मग ते मनोविश्लेषणवादाच्या थेअरी किंवा त्यांच्या सेक्शुअल डेव्हलपमेंटच्या थेअरीज आपण, किंवा मनोलैंगिक विकासाच्या अवस्था, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर आता त्यांचे शिष्य आहेत हे कार्ल युंग. तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहतोय आता, तर हे जे कार्ल युंग आहेत ते कुठं झाले, तर त्यांचा जन्म कधी झाला, तर 26 जुलै 1875 स्वित्झर्लंडमध्ये, केसिव्हिल या गावी झाला. आणि त्यांनी काय केलं की सायकोलॉजीमध्ये मात्र त्यांनी 1900 साली सायकोलॉजीमध्ये त्यांनी त्यांचा अभ्यास चालू केला. ऍक्च्युली त्यांची जी आई होती, आई इमा, आणि त्यांचे वडील, तर त्या दोघांचं पटत नव्हतं. आणि त्यांच्या आई इमाला बऱ्यापैकी सायकोलॉजिकल खूप इश्यूज होते. त्या डिप्रेशनच्या शिकार होत्या. दिवसभर त्या बऱ्या असायच्या, परंतु संध्याकाळ व्हायला लागलं की त्यांची अवस्था काय व्हायची की त्यांची मनोअवस्था चांगली राहायची नाही. तर त्याच्यामुळे काय झालं की लहानपणापासूनच कार्ल युंगचं काय झालं की ते इंट्रोव्हर्ट होते जास्त. म्हणजे ते विचार करायचे प्रत्येक गोष्टीकडे ह्या दृष्टिकोनातून, म्हणजे वेगवेगळ्या. आणि वडील फार रिच्युअलिस्टिक होते म्हणजे. आणि त्याच्यामुळे काय, वडील रिच्युअलिस्टिक असल्यामुळं ते त्यांच्याच विश्वात किंवा रिच्युअल्स मध्ये जास्त असायचे. परंतु त्याचा पगडा काही कार्लिंग वरती पडला नाही, कारण कार्लिंगचं वाचन, स्वतःचं खूप मोठं वाचन किंवा आघात पुस्तकांचं वाचन होतं, आणि त्यामुळं त्यांच्यावरती ह्या बाकीच्याच गोष्टींच्या, म्हणजे एखाद्या गोष्टीचं अनालिसिस करणे किंवा पाहणे, ह्या गोष्टींचाच त्यांच्यावरती जास्त प्रभाव पडला. मग त्यांनी त्यांचे जेव्हा सायकेट्रिक पूर्ण झालं किंवा सायकेट्रिकचा अभ्यास कम्प्लीट झाला युनिव्हर्सिटी मधला, तेव्हा जे स्वित्झर्लंड मधलं झुरिच म्हणून जे गाव आहे, किंवा तिथं मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करणं स्वीकारलं, किंवा तिथं ते काम करत होते. मग ते जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांना इंटरप्रिटेशन्स ऑफ ड्रीम्स म्हणून सिग्मंड फ्रॉइडचं पुस्तक आहे, किंवा ते पुस्तक त्यांनी वाचलं, किंवा त्यांचे बरेच लिखाणं किंवा त्यांचे लेक्चर्स त्यांनी ऐकले. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते त्यांच्यामुळं त्यांचं आणि कार्ल जुंगची आणि सिग्मंड फ्रॉइडची काय झाली, मैत्री झाली, की एका ठिकाणी ते भेटले. मग आता कार्ल जुंगचं ऍक्च्युली काम काय आहे, किंवा काय काम आहे, तर ते त्यांनी काय केलं की अनालिटिकल सायकोलॉजी म्हणून, किंवा जो काही सायको अनालिटिकल जो भाग आहे त्यांनी तो मांडला, सायको अनालिटिकल थेअरी मांडली त्यांनी. आणि ते स्विसचे होते म्हणून त्यांना स्विस सायट्रायटिस्ट असं म्हणतात. मग त्यांनी काय काय मांडलं, तर त्यांनी मांडलं की अनकॉन्शियस माइंड, किंवा पर्सनॅलिटी टाइप्स मांडले, किंवा आर्किटाइप्स मांडले, आणि सायकी किंवा ह्या गोष्टीची त्यांनी कल्पना काय सगळ्यात पहिल्यांदा मांडली. मग त्यांनी जेव्हा त्यांची मैत्री झाली सिग्मंड फ्राईडची, त्याच्या वेळेस ते जी काही ह्याची युनेस्कोची जी काही हे असेल सायकोलॉजीची जी असोसिएशन होती, तर त्याचे ते प्रेसिडेंट होते 1906 मध्ये, किंवा ते इंटरनॅशनल सायकोलॉजिकल असोसिएशनचे काय होते की प्रेसिडेंट होते, त्याचं ते काम बघत होते. आणि त्याच्यानंतर ते 1907 मध्ये काय झाले की सिग्मंड फ्रॉइडची भेट झाली त्यांची, आणि ते फ्रेंड झाले किंवा मित्र झाले, आणि त्यांचे कलिग म्हणून ते काय करायचे की गोष्टी, किंवा त्यांच्याबरोबर 6 वर्ष साधारणतः त्यांनी काम केलं. आणि परंतु काय झालं की 6 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी काय केलं की एका परिषदेमध्ये त्यांनी त्यांचे जे सायकोसेक्शुअल मनोलैंगिक अवस्था ज्या आहेत सिग्मंड फ्रॉइडच्या, त्याच्या विरुद्ध त्यांनी हे केलं की त्याच्या विरुद्ध
कॉमेंट्स केल्या परिषदेमध्ये किंवा त्याच्या विरुद्ध बोलले. मग त्याच्यामुळे त्यांची आणि सिग्मंड फ्राईडची मैत्री तुटली. त्याच्यानंतर त्या सोसायटीनी पण कार्ल युंगला जी सायकोअनालिटिकल असोसिएशन आहे त्यांनी पण त्यांना त्या सोसायटीतून म्हणजे फारसं काही म्हणजे त्यांची किंवा प्रसिद्धी झाली नाही आणि त्यातून ते बाहेर पडले. आणि त्याचा एक फायदा त्यांना झाला की त्यामुळे त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या रिसर्चवरती ते काय करू झाले की त्यांच्या त्यांच्या म्हणजे गोष्टीवरती ते अभ्यास करू लागते. त्यांची जी थेअरी आहे सायकोअनालिटिकल थेअरी त्याच्यावरती ते काम करू शकले. म्हणजे इनर ड्रीम्स किंवा फॅन्टसी इमेजेस ह्या काय आहेत किंवा त्याच्यावरती त्यांनी खूप मोठं काम केलं. तर त्यांच्या कामामधलाच हा जो भाग आहे आपल्याला तो काय काय भाग आहे किंवा आपण काय काय पाहणार आहोत तर द स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व. एका पर्सनॅलिटी म्हणजे काय, एखाद्याचं व्यक्तिमत्व स्ट्रक्चर कसं असतं किंवा कसं हे आहे हे आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले कन्सेप्ट येतात तर द सायकी अँड द सेल्फ हा कन्सेप्ट येतो. नंतर इगो. आता सायकी म्हणजे काय तर, आणि आता मी तुम्हाला सगळं नाव वाचून सांगते की इगो, पर्सोना, शॅडो, ॲनिमा, ॲनिमस, पर्सनल अनकॉन्शियसनेस किंवा कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस, आणि सेकंड पार्ट मध्ये काय येतं की सिम्बॉलिझम अँड द कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मिथ्स अँड रिलीजन अँड मॉडर्न मिथ्स. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय कल्पना मांडल्या तुम्हाला कळलं. मी तुम्हाला काल एक व्हिडिओ पाठवला होता ॲनिमा आणि ॲनिमसचा, तो पाहिला का सगळ्यांनी? मनशुद्ध तुझं मधलं स्वप्नील जोशीचं जे आहे, तुम्ही तुम्हाला काल ॲनिमा आणि ॲनिमस म्हणजे काय समजण्यासाठी एक व्हिडिओ पाठवला होता सरांकडे, तो पाहिला का कुणी? व्हिडिओ नाही आलेला नाही ग्रुपवर. पाठवला मॅडम वरती. बरं ठीक आहे, आज पाठवा, उशिरा बघितला. नंतर पाहतील मुलं. ठीक आहे. तर ही सायकी म्हणजे आता ऍक्च्युली त्यांनी पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्वाला त्यांनी एक सायकी कल्पना किंवा सायकी म्हणजे त्यांच्यामध्ये ऍक्च्युली मन किंवा सायकी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा किंवा सायकी म्हणजे सोल. तर अशा अर्थाने त्यांनी सायकी शब्द वापरलाय तिथे. जे कार्ल युंगनी जो वापरला तो शब्द किंवा ऊर्जा. ती ऊर्जा काय करते तर ती कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन आणि अनकॉन्शियस माइंड या दोघांमध्ये काय होते, ती ऊर्जा कधी कॉन्शियस माइंड मध्ये असते कधी अनकॉन्शियस माइंड मध्ये असते. ती काय करत असते ऊर्जा, कधी अनकॉन्शियस माइंड मध्ये जाते तर कधी कॉन्शियस माइंड मध्ये. तर ती असं आत बाहेर करत असते. तर आणि इव्हन आपला जो संघर्ष आहे तो बाह्य संघर्ष असेल किंवा इंटरनल आपण कन्फ्लिक्ट म्हणतो किंवा त्याला संघर्ष म्हणतो, तर ह्याच्यामध्ये काय होतं की हा संघर्षामध्ये ती कार्यरत असते. मग तो इंटरनल कॉन्फ्लिक्ट असू दे, बाहेरील परिस्थितीजन्य कॉन्फ्लिक्ट असू दे, किंवा ती ऊर्जा काय करते, ती आंतरबाह्य दोन्हीमध्ये काम करते, कॉन्शियस माइंड मध्ये पण आणि अनकॉन्शियस माइंड मध्ये. आणि ती इंथुझियास्टिक असते आणि ती वेगाने कार्यरत करते किंवा त्या सायकी. आता त्या सायकीचे आस्पेक्ट आहेत दोन. आपण ज्याला सायकी किंवा जे कार्लिनने सायकी शब्द वापरला त्याचे दोन कन्सेप्ट आहेत किंवा त्याचे दोन आस्पेक्ट आहेत. तर पहिला कोण आहे तो इगो. आणि दुसरा कुठला तर सेल्फ. हा, तो जो सेल्फ आहे तो काय आहे की तो त्याचा आस्पेक्ट आहे सायकीचा आस्पेक्ट. म्हणजे इगो किंवा सेल्फ म्हणलं तरी म्हणजे सायकी आणि सेल्फ म्हणजे सेम म्हणू शकतो आपण. आणि इगो आणि दुसरा पर्सनल कॉन्शियसनेस आणि तिसरा कुठला, सॉरी, पर्सनल अनकॉन्शियसनेस आणि तिसरा कुठला कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस. तर हे इगो नंतर आपण पर्सोना, शॅडो, ॲनिमा, ॲनिमस तसंच सोडून द्या. आणि पर्सनल कॉन्शियसनेस, अनकॉन्शियसनेस आणि कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हे इगो आणि हे तीन काय आहेत, सायकीचे तीन अस्पेक्ट आहेत असं त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की इगो म्हणजे काय तर आपण व्यवहारामध्ये अहंकार जो समजतो तो अहंकार नव्हे. किंवा सिग्मंड फ्रॉइडने जे सांगितलं इगो की जो कशाला मदत करतो तर परमहम आणि इदमच्या मध्ये जो इगो असतो किंवा जो जागृत अवस्थेत असतो तो इगो त्यांनी इथे नाही सांगितलेला. तर त्यांनी काय सांगितलंय की बोधावस्था. बोधावस्था म्हणजे काय तर जागृत अवस्था किंवा आपल्या मनाची कॉन्शियस स्टेट असते जी बोधावस्था, तर त्याच्या केंद्रस्थानी जो असतो त्याला काय म्हणायचं, इगो असं म्हणायचं. आणि तो जाणीवेमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे थोडक्यात काय तर वर्तन आपलं, आपण जे बिहेवियर करतो किंवा आपलं वागतो किंवा विचार आणि भावना
तुम्ही कधी पण बघा की जर ट्रायंगल काढला आपण तर त्याच्यामध्ये वर्तन एका कोणाला आणि समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाच्या तीन बाजूला म्हणजे एका बाजूला वर्तन आहे, एका बाजूला विचार आहे, एका बाजूला आपल्या भावना आहेत. तर हे जेव्हा तिन्ही समभुज त्रिकोणाच्या प्रमाणे असतील किंवा दिसतील तेव्हा आपलं सायकिक किंवा आपलं आपलं स्वास्थ्य काय असतं एकदम चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु इथं कसं असतं की प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी सुखदायक, आनंददायक, दुःखदायक, काही ना काहीतरी अडचणी तर आणि प्रत्येकाची त्या परिस्थितीला रिॲक्ट करणं किंवा रिॲक्शन देणं ही गोष्ट प्रत्येकाची वेगळी असते. बुद्धांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे इथं. तर बुद्ध काय म्हणतात की जे तंतुवाद्य आहे आपलं, आपण जे तंतुवाद्य वाजवतो तर त्याच्या ज्या स्ट्रिंग्ज आहेत किंवा त्याच्या ज्या तारा आहेत त्या व्यवस्थितपणे जर आवळलेल्या असतील तर त्यातून काय निघतो? सूर निघतो. पण त्या जर व्यवस्थितपणे आवळलेल्या नसतील तर लूज असतील तर काय होतं? लूज असल्या तर साधारणतः काय होतं की त्याच्यातून आवाजच निघत नाही आणि जर खूप टाईट झाल्या असतील तर त्याच्यातून खूप तारस्वरामध्ये विचित्र किंवा खूप ताण दिला तर त्याच्यामध्ये विचित्र आवाज येऊ शकतात असं बुद्ध म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक गोष्टीमधला ताण किंवा जो तणाव आहे तो काय आहे की स्पेसिफिक पाहिजे. तो कमी असून पण चालणार नाही आणि तो जास्त असून पण चालणार नाही. तो तर हा इगो कुठे काम करतो? तो जाणीव अवस्थेमध्ये काम करतो. तो तो काय करतो? तर सिग्मंड फ्राईडचा पण जाणीव अवस्थेतच काम करत होता. तर इगो मध्ये काय ह्याच्यामध्ये तो आपल्या ज्या वर्तन आहे, आपल्या ज्या विचार आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या स्मृती आहेत त्या सगळ्या जाणीवेमध्ये ठेवणं किंवा त्यांचं संतुलन करणं किंवा जाणीवेमध्ये आपल्याला हे जे काही कळतं आता मी तुम्हाला लेक्चर देते, नोट्स काढताय, ह्या सगळ्या कुठल्या आहेत? तर कॉन्शियस लेवलवरती होणाऱ्या ज्या ह्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांमध्ये काय असतो की त्याचा सहभाग असतो. हम्म. नंतर आपण अजून काय पाहणार आहे की आता ह्या सायकिक किंवा ह्या ज्या सायकीची डेव्हलपमेंट जी आहे तर त्याच्यामध्ये काय आहे तर जो आपण पाहिला की आता इथं डायग्राम तुम्हाला दिसतीये सगळ्यांना की हा जो आउटर वर्ल्ड आहे जे बाहेरचा सर्कल दाखवलाय तो कशाचा आहे? आउटर वर्ल्डचा हे आहे, सर्कल आहे. आणि आपल्या मध्ये जो सायकी आहे त्याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात सेंटरला सेल्फ आणि इगो आहेत दोन्ही. हं? आणि सेल्फ आणि इगो आहेत आणि त्याच्यामध्ये परत काय आहे की एका बाजूला आपला त्या सेल्फ इगोच्या मध्ये साईडला आपल्याला बघतो आपण पर्सनल अनकॉन्शियसनेस आहेत म्हणजे पूर्ण जाणीवेच्या पातळीवरती पर्सनल अनकॉन्शियस आहे. त्याच्यावरती काय कॉन्शियसनेस आहे म्हणजे इगो जो दिसतो आपल्याला तो कॉन्शियसनेस लेवलला आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियसच्या मध्ये शेडो आणि अनिमा अॅनिमस साधारणतः सगळ्यांच्या म्हणजे पुढे पुढे ती डायग्राम तुम्हाला लक्षात येईल. आता लक्षात येणार नाही. पूर्ण जेव्हा कन्सेप्ट शिकाल तेव्हा लक्षात येईल. पण आता बालाजी सर, आणखीन आवाज गेला का मॅडमचा? गोष्टीवर म्हणजे की लैंगिक अवस्था आणि त्यांची जी थेअरी आहे त्याच्यावरून काय झालं? लैंगिक अवस्थांच्या थेअरीवरून काय झाला? त्यांचा आणि कार्लिंगचा वाद झाला आणि कार्लिंग आणि ते वेगळे झाले आणि मग कार्लिंगनी ह्या सगळ्या थेअरीज मांडल्या. तर त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा काय पाहणार आहोत की साधारणतः आपण काय बघितलं की सायकी द सेल्फ द पर्सनॅलिटी ऍज अ होल म्हणजे आपण बघितलं की सायकीच्या मध्ये काय असतं की सेल्फ असतो किंवा आपला काय असतो की इगो आणि सेल्फ दोघं काय असतात की तिथं असतात म्हणजे मित्व किंवा आपलं स्वत्व म्हणजे ते तो दोन्ही सायकी किंवा आपली जी ऊर्जा किंवा आपलं जे सोल आहे किंवा आपलं जे
मन आहे आणि की सेल्फ म्हणजे जो मी आहे, तर ते टोटल जेव्हा एकत्र येतं, तर जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा आपली एक व्यक्तिमत्व किंवा आपली एक पूर्ण पर्सनॅलिटी तयार होते. मग ही टोटल पर्सनॅलिटी जी आहे आपली, तर ती टोटल पर्सनॅलिटी आपली कशी असते, तर इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही म्हणता इंटिग्रेटेड फोर्स आहे आमचा. इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे काय, तर दोन गोष्टी आपण एकत्र शिकत असतो. तर आता आयुर्वेदामध्ये पाहता तुम्ही की त्यांना आयुर्वेद पण शिकलं जातं आणि ॲलोपॅथी पण बऱ्यापैकी बेसिक शिकवलं जातं. तर ते बऱ्यापैकी तर ते इंटिग्रेटेड कोर्स म्हणतो आपण. किंवा आता फाउंडेशनचे क्लासेस 8वी 9वी 10वी मुलांचे निघालेत आणि त्यांना स्कूल पण शिकवलं जातं. दॅट इज कॉल्ड एज इंटिग्रेटेड, म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं आणि एकसंघ गोष्ट तयार होणं. दॅट इज कॉल्ड एज इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी किंवा इंटिग्रेटेड व्यक्तिमत्व. तसं जेव्हा हे सायकी, ज्याला आपण ऊर्जा मानलंय किंवा एक प्रकारचं सोल मानलंय किंवा काही जण मन म्हणू शकतात, तर आणि सेल्फ म्हणजे माझं अस्तित्व किंवा मी जेव्हा एकत्र येतो, तेव्हा काय होतं की त्याच्यामध्ये एक प्रकारचं पूर्ण एकसंध व्यक्तिमत्व तयार होतं. त्याला आपण सायकी किंवा द पर्सनॅलिटी ॲज अ होल, सायकी अँड द सेल्फ किंवा द पर्सनॅलिटी ॲज द होल असं आपण त्यांना काय करतो, नाव देतो. मग आता ह्या टोटल पर्सनॅलिटीमध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात, तर ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्ये, क्वालिटीज म्हणजे काय, त्याची सगळी गुणवैशिष्ट्ये, नंतर त्याचे पोटेन्शियल्स म्हणजे काय, तर आता मराठीमध्ये शब्द मला नाही सापड लक्षात येणं, तर पोटेन्शियल्स आणि ज्या गोष्टी इव्हन व्यक्त झालेल्या नाहीयेत, ज्या गोष्टी दबल्या गेल्यात, त्या सुद्धा त्याच्यामध्ये काय होतात, अंतर्भूत होतात. म्हणजे बघा आता तुम्ही समजा कॉन्शियस ग्रोथ, आता ग्रोथ म्हणजे काय असते की फिजिकल ग्रोथ असते. आपण बाहेरून दिसतं आपल्याला की आपण मोठे मोठे होतो, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे. आणि इनर डेव्हलपमेंट, जसं वय वाढते तुमचं 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 काय होतं की डेव्हलपमेंट हा शब्द नेहमी आपण कशाला वापरतो, तर इनर गोष्टींना, की आपली ती डेव्हलपमेंट जी आहे ती दिसून येत नाही, म्हणजे दिसून पण येते नाही असं नाही काही गोष्टींमध्ये. तर बघा तुम्ही आता समजा एक जर हा गोष्ट पकडली आपण, तर आपलं म्हणजे जे काही आता हा त्रिकोण पकडला आम्ही, आपण मगाशी म्हणलो होतं ना की आनंद, सॉरी काय म्हणलो होतं आपण, वर्तन, विचार आणि भावना. पण तुमचं आयुष्य कसं असतं बघा, की तो ट्रायंगल नाही पकडू शकत आपण, तर तो वरती एक ट्रायंगल पकडायचा आणि दंडगोल काढायचा आणि खाली सर्कल तयार होतं. म्हणजे कसं की बाबा आधी काय येतात, विचार निर्माण होतात, त्यातून भावना निर्माण होतात आणि भावनेतून काय होतं, वर्तन घडतं. तर ते असं सर्कल फिरत असतं, एक प्रकारचं सर्कल. आणि हा सर्कल जेवढा तुमचा मोठा, परीघ जेवढा तुमचा मोठा किंवा सर्कल, तसं ते वयानुसार हा परीघ, लहानपणी काय असतं, वर्तन, विचार आणि भावनांचा परीघ काय असतो, एकदम छोटा असतो. पण तुम्ही जसे जसे मोठा जाता तर तसा तो परीघ वाढत जातो. तर वाढत का जातो, तर तुमचे अनुभव, तुमचं वाचन, तुमचा घेतलेला बाह्य परिस्थितीतून एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टी त्या इनर डेव्हलपमेंटला किंवा तुमच्या आंतरिक विकासाला काय होतात, कारणीभूत होतात आणि तो परीघ मोठा होतो. तुम्ही साधू संतांचा परीघ बघितला, ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वची माझे घर, म्हणजे त्यांचा परीघ केवढा मोठा आहे की सगळ्या विश्वाला ते आपलं, म्हणजे केवढी मोठी संकल्पना आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतात की माझं हे विश्वची, तसं आपलं आहे का, आपलं आपला व्यास हा आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित आहे. आपल्या वर्तन, आपल्या विचार, आपल्या भावना, आपला विचार आपल्या ठराविक मर्यादापुरता. खूप मोठी मोठी लोक आहेत ज्यांचा व्यास काय असतो, जे समाजासाठी, मदर तेरेसा म्हणा, महात्मा गांधी म्हणा, यांनी समाजासाठी काहीतरी केलंय, तर त्यांची इनर डेव्हलपमेंट काय आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा परीघ काय आहे, मोठा आहे. तर इथं काय करतं की पर्सन किंवा व्यक्ती काय करतो की तो स्वतःचा आंतरिक म्हणजे शारीरिक विकास तर करतोच, मग शारीरिक विकासासाठी तो व्यायाम करेल, जेवण करेल किंवा तो स्वतःचे ग्रोथ होण्यासाठी किंवा स्लीप म्हणा, आपली व्यवस्थित झोप घेईल, हम्म, व्यवस्थित आपलं डाएट करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाला येतात, त्या फिजिकल ग्रोथमध्ये येतात. आणि इनर डेव्हलपमेंटमध्ये काय येतं, तर आपल्या इनर डेव्हलपमेंटमध्ये आपल्या आंतरिक गुणांचा विकास, आपल्या आंतरिक कौशल्यांचा विकास, आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याचा किंवा नवनवीन गोष्टी वाचण्याचा ध्यास. मग तुम्ही एखादी कला शिकू शकता, एखादी गोष्ट शिकू शकता. आणि कधी कधी काय होतं की काही गोष्टी ह्या आपण समाजाच्या भीतीने किंवा कोणी आपली खिल्ली उडवेल ह्या नावाखाली आपण त्या व्यक्त करत नाही, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये कौशल्य असतं किंवा
हे असतं. तर तशा अशा पण नॉट ॲपरंट म्हणजे ज्या दिसत नाही अशाही गोष्टी असू शकतात. आणि पर्सन काय करतो या दोन्ही गोष्टी डेव्हलपमेंट करायला म्हणजे डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग आता पुढच्या आपण ह्या स्लाइडमध्ये पहा की जे सायकी आणि सेल्फ आहे द पर्सनॅलिटी ॲज होलमध्ये, तर त्यांनी काय सांगितलं की ह्याच्यामध्ये काय कॉम्पन्सेशन दिलंय त्यांनी. तर त्यांनी काय कॉम्पन्सेशन दिलंय की प्रिन्सिपल्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द अनकॉन्शियस अँड कॉन्शियस बाय विच द अनकॉन्शियस प्रोव्हाइड्स व्हॉट इज मिसिंग फ्रॉम द कॉन्शियसनेस टू मेक अ कम्प्लीट होल. मग आता इथं रिलेशनशिप दाखवली आहे की अनकॉन्शियस माइंड, आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ही जी सायकी किंवा ऊर्जा आहे ती अनकॉन्शियस माइंड मध्ये जाते, कधी कॉन्शियस माइंड मध्ये जाते, तर ती बाह्य अंतर काय करत असते, ये जा करत असते. मग ह्याच्यामध्ये काय आहे की बाय विच द अनकॉन्शियस प्रोव्हाइड्स व्हॉट इज मिसिंग फ्रॉम कॉन्शियसनेस टू मेक अ कम्प्लीट होल. म्हणजे कधी कधी अनकॉन्शियस माइंड मधून काही गोष्टी किंवा ह्या जागृत अवस्थेमध्ये येतात किंवा आपण, तर हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे की ज्या थेरी सिग्मंड फ्राईडनी मांडल्या आहेत त्याच्यामध्ये आता हे जे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड आहे, तर कॉन्शियस माइंड किंवा पर्सनल अनकॉन्शियस जे आहे किंवा आपलं जे पर्सनल आता अनकॉन्शियसचे पण दोन प्रकार येतात की पर्सनल अनकॉन्शियस आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. तर पर्सनल म्हणजे थोडक्यात काय, अनकॉन्शियसचे दोन लेअर, एक तर पर्सनल अनकॉन्शियस आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. आणि पर्सनल अनकॉन्शियस हा अप्पर लेवलला असतो आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियस हा लोअर लेवलला असतो. तर पर्सनल अनकॉन्शियस मधून तुमच्या काही गोष्टी किंवा तुमच्या काही भावना काय होऊ शकतात, वरती येऊन त्या जागृत अवस्थेमध्ये तुम्हाला मदत करू शकतात. म्हणजे आता थोडक्यात बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये उदाहरण बघू शकतो आपण. तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहात किंवा तुम्ही आक्रमक आहात, परंतु तुमची ही भावना काय आहे, तुम्ही तिचं पर्सनल अनकॉन्शियस मध्ये दमन केलंय. तुमच्या वैयक्तिक भावनेमध्ये तुम्ही आक्रमकतेचं दमन केलंय, कारण प्रत्येक ठिकाणी आक्रमकता ठेवली तर वाद होण्याची, भांडणं होण्याची शक्यता असते. तर तुम्ही कधी कधी काय करू शकता, कॉम्पन्सेट फॉर लॅक ऑफ कॉन्शियस अवेअरनेस ऑफ अग्रेसिव्ह इम्पल्सेस. पण कधी कधी काय होऊ शकतं की जागृत अवस्थेमध्ये हे अग्रेसिव्ह इम्पल्सेस काय करू शकतात, तुम्ही बाहेर पडू शकतात किंवा बाहेर येऊ शकतात. इव्हन आता तुम्ही विचार करा की मनोकायिक आजार म्हणतो आपण, डेव्हलपिंग सायकोसोमॅटिक इलनेसेस, तर हे पण त्याचंच उदाहरण आहे. म्हणजे समजा तुम्ही खूप थकलेले आहात, तुमच्या घरी खूप पाहुणे आलेले आहेत, तुम्ही कंटिन्युअसली काम करत आहात आणि 3-4 दिवस झालं, 6 दिवस झालं सलग कंटिन्युअस काम आहे, तुम्हाला हेल्पिंग हँड पण कोण नाहीये, मदतीला पण कोणी नाहीये. अशा वेळेस काय होतं की तुमचं शरीर थकतं पण तुम्ही विश्रांती घेऊ शकत नाही, कारण घरामध्ये खूप लोक आलेले आहेत, विश्रांती घेण्याची गरज आहे पण तुम्ही विश्रांती घेऊ शकत नाही. अशा वेळेस काय होतं, तर सायकोसोमॅटिक इलनेसेस म्हणजे मनोशारीरिक विकार व्हायला लागतात, कारण मन पण थकलंय, शरीर पण थकलंय, परंतु आपण विश्रांती घेऊ शकत नाही. अशा वेळेस मग काही जणांना पोटात दुखेल, काही जणांना हेडेक होईल, काही जणांना चक्कर येऊ शकते. तर असे थोडेसे सायकोसोमॅटिक इलनेसेस काय होतात, येतात. कारण का, तसं झाल्याशिवाय आपलं शरीर किंवा आपण काही करणार नाही किंवा आपल्या घरातली लोक पण आपल्याला विश्रांती घे बाई, आम्ही तुझ्याकडे बघतो असं म्हणणार नाही. तर हे असं आपोआपच काय होतं की त्याचं रूपांतर सायकोसोमॅटिक इन्व्हल्सेस मध्ये होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला आता हा पहिला पॉइंट कळा की सायकी आणि सेल्फ किंवा ही त्या दोघांना मिळून काय होते, एक पर्सनॅलिटी किंवा आपलं एक व्यक्तिमत्व तयार होतं. आणि त्याच्यामध्ये ह्या सायकीचा पहिला आस्पेक्ट जो आहे, जो काय आहे आपल्याला बघायचा आहे, तो आता इगो. तर इगो कसा आहे, तर इगो काय करतो, हा कॉन्शियस लेवलला असतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा अहंकार नव्हे. किंवा सिग्मंड फ्रॉइडचा पण जो इगो असतो तो कॉन्शियस लेवलला काम करतो, परंतु इथं त्यांनी जो इगो वर्णन केलेला आहे त्यांना त्याचं थोडंसं वेगळं महत्व सांगायचंय. त्यांचं म्हणणं आहे की कॉन्शियस लेवलच्या किंवा बोधावस्थेच्या केंद्रस्थानी जाणीवेमध्ये ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात काय, तर आपले भावना किंवा आपलं विचार, आपले वर्तन, म्हणजे आपण विचार जे काय करतो, आपले जे थॉट्स आहेत त्याचं भावनात रूपांतर होतं आणि आपल्या भावनेचं वर्तनामध्ये रूपांतर होतं. आणि त्याच्यामध्ये कधी कधी स्मृती किंवा आपण ज्या काही मागच्या भावना येऊन गेल्या त्या आपण त्या गोष्टी आपण परत पाहिल्या तर काय होतात की आपल्याला लक्षात येतात किंवा पाहायला मिळतात. तर ह्या गोष्टी सगळ्या काय होतात की इगोमध्ये येतात. मग त्यांनी इगोला काय म्हटलेलं आहे, तर
इगोला म्हटलेलं आहे की ग्रेट कीपर टू कॉन्शियसनेस, म्हणजे एखादा गार्डियन, म्हणजे एखादा गार्ड किंवा आपण वॉचमन बाहेर ठेवतो आपल्या दरवाजाला घरामध्ये रखवालदारी करायला, तसा हा जागृत अवस्थेचा इगो काय आहे, म्हणजे गेट कीपर आहे, किंवा आपण त्याचा वॉचमन आहे म्हणू शकतो आपण. किंवा तो तिथे त्या कॉन्शियस माइंडला किंवा त्याला काय करतो की त्याच्या गेटकीपर किंवा त्याच्या दरवाजाशीच तो उभा असतो. नंतर काय आहे की आपल्या इच्छांचं सेंटर ऑफ व्हील आहे. आपल्या इच्छा किंवा आपल्या ह्याचं काय आहे, तो प्रतीक आहे की आपल्या सेंटर ऑफ आपली पर्सनॅलिटी काय आहे, ते इगो कडून आपल्याला, की आपण ज्या पद्धतीने वागतो त्याच्यावरून लोक आपल्या वागण्यावरून आपली व्यक्तिमत्व किंवा आपली पर्सनॅलिटी ओळखतात. आता इगो इन्फ्लेशन म्हणजे काय म्हणतात की आयडेंटिफाईंग टू क्लोजली विथ अवर कॉन्शियसनेस. थोडक्यात काय तर इगोचं पण इन्फ्लेशन होतं, किंवा इन्फ्लेशन म्हणजे तुम्ही बघितलं की आता तुम्ही महागाई वाढत आहे किंवा महागाईचं किंवा इन्फ्लेशन होत आहे म्हणतो. कारण का, समजा आता जर इन्फ्लेशन रेट पुढच्या काळामध्ये किती असेल तर तो मग 6%नी वाढेल, 7% किंवा 8नी वाढेल असं आपण म्हणतो. दॅट इज कॉल्ड इन्फ्लेशन. म्हणजे आज 100 रुपयाला मिळणारी गोष्ट 3 वर्षांनी 200 ते 300 रुपये तिची किंमत होऊ शकते. दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लेशन. तसं ह्याचं काय होतं की इगोचं पण इन्फ्लेशन होतं. म्हणजे ते इन्फ्लेशन होतं म्हणजे काय होतं की साधारणतः किंवा त्याची पण काय होते की वाढ होते, किंवा त्याचं म्हणजे पद प्रतिष्ठा किंवा आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय होते की आपल्याला नंतर नंतर त्या गोष्टी हव्या हव्याशा वाटायला लागतात, किंवा त्याचं इन्फ्लेशन होतं किंवा ते वाढायला पाहिजे, किंवा ती पदप्रतिष्ठा आपली वाढली पाहिजे अशी आपल्या मनामध्ये काय होते की भावना निर्माण होते, किंवा त्याचं इन्फ्लेशन होतं. आता इथं आपल्याला काय पाहिलंय की त्याच्यामध्ये काय काय होतं की तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय दिसतं, इगोमध्ये काय काय समाविष्ट होतं, तर प्रत्येक, आता बघा तुम्ही 2 मुलं पकडली आणि दोघही 7वीत आहेत. मग आता तुम्ही म्हणताय की 7वीच्या मानाने काय आहे की ह्याची हाईट खूप चांगली वाढलेली आहे, पण हा काय आहे त्या मानामध्ये कमी वाढलेला आहे. पुढे जाऊन कदाचित दोघांची हाईट सेम होईल, की हा थोड्या दिवसांनी अजून फास्ट ग्रोथ करेल आणि हा स्लोली इन्क्रीज होईल, आणि दोघांची उंची सेमही होऊ शकते. परंतु आपण प्रत्येकाची उंची, प्रत्येकाची जाडी, प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर आपण वी ग्रो अनइव्हनली, आपण काय करतो, प्रत्येक जण अनइव्हनली ग्रो करतो. आणि इगोचे इन्फ्लेशन होतं तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे. नंतर काय, द प्रोसेस ऑफ बिकमिंग फुल्ली डेव्हलप्ड पर्सन आणि विथ ऑल सायकिक इन फंक्शन डेव्हलप इट हॅपन्स इन मिड लाईफ. म्हणजे आता बघा तुम्ही की आपण हळूहळू आपलं जसं वय वाढत जातं तसं तसं काय होतं की आपण फुल्ली म्हणजे साधारणतः आपण 18 वर्षानंतर फुल्ली डेव्हलप पर्सन किंवा ग्रोथ आपली, किंवा 21व्या वर्षी आपली ग्रोथ पूर्ण झाली असं आपण म्हणतो. फिजिकल ग्रोथ, मेंटल ग्रोथ ही आपली कंटिन्युअस काय असते, किंवा इनर ग्रोथ काय असते की साधारणतः चालूच असते मिड लाईफ मध्ये. किंवा आपण 30 ते 40च्या दरम्यान किंवा 35 ते 40 दरम्यान काय होतं की आपण साधारणतः मिड लाईफ मध्ये काय होतं की, काही अडचण आहे का, काही अडचण आहे का? काही नाही मॅडम, असंच चाललं. हा, तर मिड लाईफ मध्ये आपल्याला काय होतं की काय काय क्रायसिस आपल्याला काय होऊ शकतात, डेव्हलप होऊ शकतात. किंवा मिड लाईफ म्हणजे आपण काय म्हणतात की फुल्ली डेव्हलप म्हणू शकतो आपण. किंवा मिड लाईफ पर्यंत आपण काय म्हणू शकतो की त्यांना, म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक उदाहरण देऊ शकते एखाद्या मॅडमचं की त्या मॅडम 25-26 वर्षाला असताना डीएड कॉलेजला शिकवायला होत्या. तर 25-26 वर्ष वयामध्ये त्या काय करायचं की शिकवताना दरवाजा उघडा राहिला की येणाऱ्या जाणाऱ्यांकडे सगळ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष जायचं. मग त्यांचं म्हणणं काय असायचं की दरवाजा आत आल्यानंतर काय करायचं, बंद करून घ्यायचा. परंतु काही मुली काय करायच्या की खूप उशिरा यायच्या. मग त्या मॅरिड होत्या आणि मग मॅडमनं त्यावेळेस लॉजिकली विचार करायच्या मॅडम की त्या 25-26 वर्ष त्यांचं थिंकिंग कसं होतं की लॉजिकल होतं, की बाबा सेन्सिटिव्हिटी नव्हती असं नाही, पण लॉजिकल थिंकिंग की बाबा तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलंय, त्या प्रोसेसमध्ये घेतलंय, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला इथं वेळेत आलं पाहिजे, वेळेत अभ्यास केला पाहिजे, परंतु तुम्ही उशिरा येतात तर हे चुकीचं आहे असं त्यांना वाटायचं. आणि त्या वर्गातून त्यांना बाहेर उभ्या करायच्या. पण जसं जसं वय वाढायला लागलं तसं तसं मिड लाईफ मध्ये त्यांच्या लक्षात आलं की काही घरांमध्ये समजून घेणारी लोक कमी असतात, किंवा कामं अशी असतात, किंवा संसारी लाईफ मध्ये इतक्या अडचणी असू शकतात की आपण त्यांच्या थोड्याशा वेळेसाठी आपण त्यांना न रागवता आत घेतलं पाहिजे.
मग हे मिड लाईफ मध्ये त्यांना वयाच्या 40शी नंतर किंवा 39शी नंतर हे लक्षात आलं. तर ह्यालाच काय म्हणतात, मिड लाईफ चेंजेस इन विच अ लॉजिकल मॅन ऑल्सो कॅन डेव्हलप अदर एस्पेक्ट सच एज अ सेन्सिटिव्ह. म्हणजे साधारणतः आपण तरुण असताना आपल्यामध्ये इंथुझियाझम, लॉजिस्टिक, रिझनिंग हे जास्त असतं. पण जसं जसं आपण एक्सपिरियन्सने वय वाढत जातो तेव्हा अनुभवांती आपण थोडंसं आपल्याकडे काय होतं की आपण जे अनुभव घेतले किंवा आपण ज्या अडचणी फेस केल्या त्याच्यावरून दुसऱ्याबद्दल आपल्याला सेन्सिटिव्हिटी किंवा ही निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. आता हे काय झाले की आपण काय बघितलं तर त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये सायकी हे आपण आधी बघितलं कार्लिंग मध्ये. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सेल्फ आणि इगो म्हणजे सायकी विथ सेल्फ म्हणजे होल पर्सनॅलिटी होते. आणि त्याच्यातला पहिला आस्पेक्ट बघितला आपण काय पाहिला की इगो पाहिला. आणि इगो पाहिल्यानंतर आपण काय पाहिलं की आता आपण पाहणार आहोत की आर्किटाइप्स. आता आर्किटाइप्स हे आपण कशामध्ये, तर त्याच्या आधी आर्किटाइप पाहायच्या आधी आपण काय पाहू की साधारणतः आपण हे पाहू की कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस किंवा हे किंवा जो काही पर्सनल अनकॉन्शियसनेस आहे तो पाहू. आता हा जो पर्सनल अनकॉन्शियसनेस सेकंड पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणलं की हे सिग्मंड फ्राईडच्या थेअरीपासून जरा वेगळी गोष्ट आहे. कार्लिंगच्या ज्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की अनकॉन्शियसचे त्यांनी दोन प्रकार पाडले. एक काय अनकॉन्शियस म्हणायचा की पर्सनल अनकॉन्शियस, आणि दुसरा काय तर कलेक्टिव्ह अनकॉन्शियस पाडला. तर पर्सनल अनकॉन्शियस मध्ये त्यांनी काय सांगितलं तर पर्सनल अनकॉन्शियस मध्ये त्यांनी सांगितलं की हे पण एक अबोध मनच आहे पर्सनल अनकॉन्शियस, पण ते पर्सनल म्हणजे व्यक्तीचं वैयक्तिक अनकॉन्शियस मन आहे. मग त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःच्या पर्सनल भावना म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक विचार, वैयक्तिक स्मृती, वैयक्तिक इच्छा, वैयक्तिक त्याचे काय इम्पल्सेस किंवा काय म्हणू शकतो आपण ते ते सगळे काय होतात की वैयक्तिक आबोध मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं दमन होतं किंवा त्याच्यामध्ये ते काय होतं की हे. पण कार्लिनच्या थेअरीमध्ये ह्याचं अजून एक महत्व काय आहे की त्याचं म्हणणं होतं की हे काही परिस्थितीमध्ये आपल्याला हे जे वैयक्तिक अनुभव किंवा वैयक्तिक गोष्टी आहेत त्या आपल्याला काय करतात वरती जाणीवेच्या मनावरती पर्सनल अनकॉन्शियस किंवा वैयक्तिक मनामधून वैयक्तिक अबोध मनामधून काय करता येतात तर कॉन्शियसनेस वरती किंवा जाणीवेच्या मनामध्ये हे अनुभव किंवा आपल्याला हे एक्सपिरियन्सेस वरती काढता येतात. असं हे कार्लिनचं पर्सनल अनकॉन्शियस विषयी म्हणणं आहे. आता हे काय म्हणायचं सिग्मंड फ्रॉइड काय म्हणायचं की अबोध मनावरती कुणाचाच कंट्रोल नाही. पण ह्यांनी अबोध मनाचे दोन भाग केले. एक अप्पर लेअरला त्यांनी पर्सनल अनकॉन्शियसनेस किंवा वैयक्तिक म्हणलं अबोध मन, आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणजे सामूहिक अबोध मन असं नाव दिलं. मग वैयक्तिक जे अबोध मनातले अनुभव आहेत ते आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसे लागेल तसे आपण त्याचे जाणीवेच्या मनामध्ये आपण आणू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. आता ह्याच्यामध्ये पर्सनल अनकॉन्शियस मध्ये आपण पाहिलं की मानव प्रजाती, आता हे आपण जे काही अनुभव किंवा हे वर काढू शकतो हे ह्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता पुढचा भाग जो काय आहे तो कलेक्टिव्ह अनकॉन्शियस आहे. आता कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणजे काय तर सामूहिक अबोध मन. तर आता बघा की आपल्याला काय आहेत की आपण एक मानव प्रजाती आहोत, म्हणजे आपल्या अशा कळपाकळपाने आपण एक प्रजाती म्हणून राहतो किंवा आपले समूह आहेत. म्हणजे की आता आपण जे अमेरिकेचं कल्चर पहा, आपलं भारतीय कल्चर पहा, म्हणजे आपण हे आपले भारतातले आपण सगळे लोक, मग ह्याच्यामध्ये भारतामध्ये पण तामिळनाडू, आता ही प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येकाचं कल्चर, प्रत्येकाची लँग्वेज, प्रत्येकाचे रिवाज हे काय आहेत की वेगवेगळे आहेत, पण ते एका समूहाने राहतो. तामिळनाडूतले सगळे लोक तामिळनाडूत, महाराष्ट्रात मराठी बोलणारी सगळी लोक महाराष्ट्रामध्ये, ते बाहेरून येणारे लोक पण आहेत, पण आपण शक्यतो काय करतो एक कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये काय होतं की आपण एक प्रजाती म्हणून राहतो साधारणतः. तर ते प्रजातीमध्ये काय होतं की आपले अनुभव किंवा आपले भावना किंवा आपले वर्तन काय आहेत की आपल्या प्रजातीमध्ये काय होतात की आपण कलेक्टिव्ह मध्ये अबोध मनामध्ये प्रजातीमधून जे आपल्या अँसेस्टर पासून किंवा आपल्या पूर्वजांपासून जे आलेले विचार आहेत किंवा जे आलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण काहीही विचार न करतो आहे तशा ऍक्सेप्ट करतो. म्हणजे ते आपल्याला कळतही नाही की आपल्या रक्तामध्ये त्या कशा येतात. मग त्या जेनेटिकली असू देत किंवा आपण त्या आपोआपच म्हणजे स्टोअर हाऊस ऑफ मेमरीज इनहेरिटेड फ्रॉम अवर कॉमन अँसेस्टर्स ऑफ द होल ह्युमन रेस. आपल्या पूर्ण होल ह्युमन म्हणजे प्रजातीमध्ये
ज्या मेमरीज किंवा ज्या गोष्टी इनहेरिटेड प्रत्येक कल्चरमधनं, ह्या कल्चरमधनं त्या कल्चरमध्ये, तुम्ही आता बघितलं का नाही, सास भी कभी बहू थी वगैरे असल्या मालिका बघता, मग ती सासू काय करते की माझे कंगन मी सुनेला देते असं म्हणतो ना आपण, आणि तिला त्या बांगड्या देते, मग ती बांगड्या त्या पुढच्या म्हणजे आमच्या घरात पिढी परंपरागत चाललेलं आहे, आणि मग ती बांगड्या ती तिच्या सुनेला देते, किंवा मग ती सून नसेल तर मुलीला देते, म्हणजे ते असं कसं पूर्वीपासून ते इनहेरिट होत आलं तसं ह्या मेमरीज किंवा ह्या भावना आपोआपच काय होतात की आपल्या पूर्वजांकडून, आपल्या वंशजांकडून किंवा आपल्या प्रजातीकडून काय होतात की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये आपोआपच येतात. त्याला काही हे नाही. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की फ्रॉडनी पण हे थोड्या प्रमाणात मान्य केलं होतं, नाही असं नाही. मग हे त्यांनी नवीन पार्ट सांगितला की बाबा ह्याच्यामध्ये आपण हे अनुभव, भावना किंवा वर्तन किंवा प्रतिमा किंवा ह्या गोष्टी स्टोअर होतात. मग आता ह्या ज्या प्रतिमा किंवा ज्या आहेत त्या कलेक्टिव्ह कॉन्शियस अनकॉन्शियस माइंडमध्ये, त्यांनी काय नाव दिलं, आर्किओटाइप्स असं नाव दिलं. तर आर्किओटाइप्स म्हणजे काय, किंवा त्याला प्रतिमा किंवा आपण इमेजेस असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, किंवा त्याला आपण एक प्रकारचा आर्किटाइप म्हणजे किंवा काय आहे आपण हे सांगू शकतो. तर हे काय आहेत की जेनेटिक बेसिसवरती असतील किंवा रेशियल अनकॉन्शियस मध्ये असतील, की हे आपल्यामध्ये इनहेरिटेड होतात किंवा आपोआपच आपल्यामध्ये आपोआपच काय होतात, येत राहतात. तर मग आता ह्या आर्किटाइपचे आपल्याला काय करायचे, तर आपल्याला आता अभ्यास करायचे होतात. हे आर्किटाइप मध्ये काय येतं की आर्किटाइप मध्ये आपण पाहू शकतो की पहिला जो प्रकार आहे आर्किटाइप मध्ये, तर तो पहिला आर्किटाइपचा पहिला प्रकार म्हणजे काय, तर पर्सोना. पर्सोनाचा अर्थ काय, कुणाला माहित आहे का? पर्सोनाचा अर्थ कुणाला माहित आहे का? तर पूर्वीच्या काळी फ्रेंच मध्ये नाटकं व्हायची, तर त्याच्यामध्ये ते मुखवटे घालून नाटक करायचे, तर त्या नाटकामध्ये त्याला परसोना किंवा मुखवटा, आपण जो मुखवटा घालतो किंवा त्याला म्हणजे त्याच्यावरून ते परसोना, त्याच्यावरून हे नाव आलं की मुखवटा घालून हे करणे. मग आता ह्याला परसोना किंवा मुखवटा असं का नाव दिलंय, तर आपल्याला कसं असतं की आपल्याकडे जगाला दाखवण्याचं आपलं एक व्यक्तिमत्व असतं, आणि आपल्या अंतर्गत आपलं एक व्यक्तिमत्व लपलेलं असतं. तर आपण प्रत्येक जण असा काही ना काहीतरी मुखवटा किंवा परसोना किंवा मास्क घालून काय करत असतो, समाजामध्ये हिंडत असतो. तर ते कशासाठी मार्क्स वापरतो, तर आपल्या बाहेरच्या जगाबरोबर ती समायोजन करण्यासाठी किंवा इतर लोकांबरोबर राहण्यासाठी आपण हा असा मुखवटा काय करत असतो, पांघरत असतो. प्रत्येकच जण आपला हा कुठला ना कुठला, म्हणजे आपण म्हणतो की रंगभूमीवरती बघा, नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे की त्याच्यात एकच पाण्यामध्ये की रंगभूमीवरती आपण हे सगळे थोड्या वेळासाठी, थोड्या कालावधीसाठी देवदेवतांनी आपल्याला काय केलेलं आहे, ह्या जीवनाच्या रंगभूमीवरती पाठवलेलं आहे. आणि इथे प्रत्येक जण काही ना काहीतरी ऍक्ट करतोय किंवा आपलं काम करतोय, एक मुखवटा घालून त्या रंगभूमीवरती आपलं नाटक वठवतोय, आणि वेळ आली की आपल्याला इथून निघून जायचंय परत. तर असं प्रत्येक व्यक्तीने काय केलेला असतो, एक प्रकारचा मुखवटा पांघरलेला असतो. त्याला काय म्हणायचं, तर ह्या आर्किटाइप्स मधला हा पहिला आर्किटाइप आहे, त्याला आपण पर्सोना म्हणतो. आणि का करतो आपण तसं, तर बाहेरील जगताशी आपल्याला समायोजन करायचं असतं किंवा त्याच्याशी अडॅप्ट करायचं असतं, त्यामुळे प्रत्येक जणांनी काही ना काहीतरी मुखवटा आपण पांघरलेला असतो. म्हणजे आपण काय करू शकतो, इव्हन कधी कधी काय होतं की हा मुखवटा आपण इतर लोकांच्या रिॲक्शन पोटी पण आपण तसं करतो. म्हणजे थोडक्यात बघा, आता मी जर एखाद्या वेळेस कुणाला मदत केली, तर लोक मला काय म्हणतात की, म्हणजे ती बाई म्हणते किंवा ती पुढची मुलगी मला म्हणते, मी जिला मदत केली ती ही खूप हेल्पफुल पर्सन आहे किंवा ही खूप मला मदत करणारी मुलगी आहे. मग अशा वेळेस काय होतं की प्रत्येक ठिकाणीच मला असं वाटतं की उर्मी येते की माझी सेल्फ इमेज काय आहे की मी दुसऱ्याला खूप जास्त मदत करते किंवा मी दुसऱ्यासाठी खूप चांगल्या करते. मग माझी इमेज रेज करण्यासाठी किंवा माझी इमेज किंवा माझी सेल्फ इमेज वाढवण्यासाठी मी काय केलेलं आहे, एक प्रकारचा मुखवटा किंवा हे काय केलेलं आहे, पांघरलेला आहे. हम्म. म्हणजे प्रत्येकाने काही माझी म्हणजे मग ही हा मुखवटा कशा कशामुळं पांघरला गेलाय हे सांगितले त्यांनी, की म्हणजे लोकांच्या रिएक्शनवरती किंवा प्रतिक्रियावरती हा अवलंबून असतो, हा स्वतःची सेल्फ इमेज बनवण्यासाठी अवलंबून असतो, किंवा
आपली इमेज लोकांच्या मध्ये चांगली वाटावी किंवा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून पण आपण हा मुखवटा कधी कधी काय करतो, सगळेजण पांघरतो, किंवा धारण करतो. किंवा असं पण असतं की कधी कधी काय होतं की हे आपलं जे अनकॉन्शियस माइंड आहे ह्याच्यामध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह गोष्टी दबलेल्या असतात. आणि ह्या जर निगेटिव्ह गोष्टी वरती आल्या तर त्या काय होतात, ती नकारात्मक ऊर्जा तर येऊ नये वरती, किंवा ती नकारात्मक ऊर्जा खालीच राहावी आणि समायोजन करायला आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण कधी कधी हे मुखवटे काय करत असतो, साधारणतः पांघरत असतो. तर आता ह्याच्यामध्ये सेकंड पार्ट काय आहे आर्केटाइप मध्ये, तर सेकंड पार्ट आहे शॅडो. शॅडो म्हणजे काय, सावली. हम्म तर प्रत्येकाची काय असते की एक डार्क बाजू असते. प्रत्येकामध्ये म्हणजे बघा, कुठलाही माणूस घेतला तो जेवढा चांगला आहे तेवढेच त्याचे प्रत्येक, तुम्ही कधीतरी एखाद्या डेव्हलपमध्ये प्रत्येकामध्ये एक जनावर आहे. हा प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जनावरानुसार वागत असतं. म्हणजे प्रत्येक कोणाच्या मध्ये मांजर असेल, कोणाच्या मध्ये कुत्रा, तर ते मांजर किंवा कुत्रा जो प्राणी आहे त्याच्यामध्ये जे गुण किंवा दुर्गुण दिसणार आहेत ते सगळे ह्या शाडो मध्ये आपल्यामध्ये पण असतात. आपल्यामध्ये पण प्राण्यांचे किंवा जनावरांचे गुण असतात. तर हे दॅट इज कॉल्ड अ शॅडो किंवा आपली डार्क साइड किंवा आपली वाईट बाजू प्रत्येकामध्ये ही असते. The part of the psyche that is rejected from consciousness by ego because they are inconsistent with one's self image. म्हणजे तो पार्ट किंवा तो डार्क साइड आपली, की ज्याच्यामध्ये सायकी आपण जे ऊर्जा मानली, सोल मानले, मन मानले, ते जे जागृत अवस्थेमध्ये जो इगो काम करतो त्याच्याकडून काय होतं की तो बाजूला ढकलला जातो. आणि तो कुठे ढकलला जातो, तर साधारणतः आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये ढकलला जातो. तर त्याच्यामध्ये काय दाखवलं त्यांनी की त्याच्यामध्ये मग त्यामुळे आपल्याला काय, आपल्या सेल्फ इमेज बरोबर त्याचं कुठलीच भावना किंवा ती डार्क साइड आहे ती आपल्या नकारात्मक ऊर्जा ती आपल्या इमेजला धक्का देते. तर असं म्हणजे ते माझ्या मते तुम्ही बघितलं असतील पिक्चर मध्ये मेरे काय म्हणतात ते, मेरे अंदर के जानवर को मत जगाओ असं म्हणतात ते. म्हणजे हिरो हिरोईन, हिरो म्हणतो की मेरे अंदर के जानवर को मत जगाओ नहीं तो मैं क्या करूंगा मुझे मालूम नहीं, असं म्हणतात. तर ते काय, तर ते हे शॅडो थोडक्यात काय, आपली डार्क इमेज. हा तुम्ही आता तो नवीन पिक्चर आलाय गुजराती मधला वशीकरण म्हणून, ते अजय देवगण आता तो रिलीज करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हेच दाखवलंय की वशीकरण आणि एक माणूस त्यांच्या घरात, म्हणजे एक माणूस त्यांना मदत करून त्यांच्या घरात शिरतो आणि त्यांच्या मुलीला वशीकरण करून त्यांच्यावरच उलटवतो. आणि ती मुलगी तो काही जे काही सांगत असेल ते सगळं ऐकून आई वडिलांना पण मारत असते, आपल्या भावाला मारते, आपल्या भावाचं डोकं फोडते. असं दाखवलंय, म्हणजे फार डेंजर दाखवलंय ते. तर याच्यामध्ये कसं दाखवलं की मग त्याच्यानंतर ते शेवटी त्याचा वडील इतका चांगला असतो, तो पायलट असतो, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो आपली मुलगी गमावतो, आपली बायको गमावतो आणि आपलं हे गमावतो, आपला मुलगा पण गमावतो. आणि मग त्याच्यातला जानवर बाहेर येतो आणि मग तो काय करतो की त्या माणसाला पकडून तळघरात ठेवतो, ज्या माणसाने हे वशीकरण केलं असतं, आणि त्याला अक्षरशः एका जनावराप्रमाणे वागवतो. म्हणजे तर मग तो माझी डार्क साइड तू पाहिली नाहीयेस किंवा माझं वाईट बाजू तू पाहिली नाहीयेस. तर मग अशा वेळेस काही गोष्टींमध्ये किंवा आपलं अस्तित्व टिकवताना किंवा आपल्या अस्तित्वाची जेव्हा वेळ येते तेव्हा ही सेल्फ इमेज किंवा ही शॅडो काय होते, कधी कधी बाहेर येते. किंवा सर्वायवलची जेव्हा गोष्ट येते, मग सर्वायवल ऑफ द फिटेस्ट तुम्ही बघितलं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट मध्ये आपण काय करतो, मग त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा कमकुवत लोकांना ढकलून आपण वर जातो. तर ते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आहे. मग अशा वेळेस आपण विचार करत नाही की त्यालाही जगायचा अधिकार आहे, कारण इथं तुमच्या जगण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो आणि त्याला पाडल्याशिवाय तुम्ही जगणार नसता. अशा वेळेस तुमची ही डार्क साइड काय होते की आपोआपच तुमच्या जेव्हा सर्वायवलचा प्रश्न येतो तेव्हा ही बाहेर येते. मग ह्याच्यामध्ये काय असतात, मग त्यांचं म्हणणं आहे की ह्या शॅडोमध्ये अनएक्सेप्टेबल सेक्शुअल डिझायर्स किंवा तुमची आक्रमकता ह्या शॅडोमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय असते की साधारणतः दबलेली असते किंवा ती बाहेर न येऊ द्यायचा प्रयत्न करण्यासाठी किंवा त्यासाठी ती त्याच्यामध्ये असते. आता तुम्ही अजून चौथ्या ह्याच्यामध्ये आर्किटाईप मध्ये सेल्फ आर्किटाईप, मी तुम्हाला जे सगळं पहिल्यांदा सांगितलं की हा जो सेल्फ असतो
तो साधारणतः अनकॉन्शियस मधून कॉन्शियस मध्ये किंवा कॉन्शियस मधून अनकॉन्शियस मध्ये हा सेल्फ पण जात असतो. आणि ह्याचं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व किंवा हे काय करायसाठी, बॅलन्स करायसाठी, सिक्युअर करायसाठी काय करू शकतो, तो साधारणतः एक ह्युमनला किंवा ह्याला काय करतो, एक मूल्यांकन करण्यासाठी किंवा आपल्याला आपण कसे वागतो, आपण कसे काय करतो किंवा ह्युमॅनिस्टिक ओरिएंटेशन देतो त्याला, तो स्वतःचा जो सेल्फ असतो किंवा अनकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडचा किंवा बॅलन्स ठेवण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व बॅलन्स आणि सिक्युअर होण्यासाठी, जर हा सेल्फ काय आहे, जेवढा अनकॉन्शियस माइंड मधून कॉन्शियस माइंड मध्ये येत जातो सेल्फ, तेवढं तुमचं व्यक्तिमत्व काय राहतं की बॅलन्स राहतं, तुमचं व्यक्तिमत्व सिक्युअर होतं. तो सेल्फ तुम्ही स्वतः अनकॉन्शियस माइंड मधून कॉन्शियस माइंड मध्ये आणण्यासाठी जर प्रयत्न केले जास्ती प्रमाणात, तर तुमचं व्यक्तिमत्व एकदम बॅलन्स्ड होतं, तुमचं व्यक्तिमत्व एकदम सिक्युअर्ड होतं आणि तुम्हाला एक प्रकारचा तो काय करतो, एक सेन्स देतं की तुम्हाला एकसंघतेचा किंवा एक प्रकारचा युनिटीचा एक्सपिरियन्स देतं किंवा फील देतं, अनुभव देतं. आणि तुमचा अप्रोच लोकांकडे एकदम तुम्ही म्हणता की ह्युमॅनिस्टिक अप्रोच म्हणजे माणुसकीनी प्रत्येकाकडे तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या भावनांनी किंवा एक प्रकारची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि सेल्फहूड निर्माण करण्यासाठी त्या सेल्फचा काय होतो, तुम्हाला उपयोग होतो. तर आपण हे काय बघितले आता, आर्किटाइप्स मध्ये बघतोय आपण. पहिल्यांदा काय बघितला, पहिला आर्किटाइप बघितला म्हणजे कोणता बघितला आपण, आपला पर्सोना बघितला. सेकंड आर्किटाइप काय बघितला आपण साधारणतः की शॅडो बघितला. आणि आता थर्ड आर्किटाइप काय बघणार आहोत की आपण ॲनिमा आणि ॲनॅमस बघणार आहोत. तर आता इथं ॲनिमा आणि ॲनॅमसचा अर्थ काय आहे, तर तुम्ही तो म्हणजे बघा की आपण काय होतो की साधारणतः काही माणसांमध्ये म्हणजे किंवा काही पुरुषांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही पुरुष हे मुलांची खूप काळजी घेतात, म्हणजे जे फिमेलमध्ये गुण हवेत ते पुरुषांमध्ये असतात. म्हणजे काय, तर ती मुलं घरातल्या कामांकडे लक्ष ठेवतात किंवा घरातली कामं व्यवस्थित करण्याकडे लक्ष असतो किंवा त्यांना स्वयंपाकामध्ये रुची असते किंवा एखादी गोष्ट विणकाम करणे किंवा एखाद्या गोष्टीकडे बोलण्यामध्ये किंवा त्यांना इतर बायका बायकांमध्ये बोलण्यामध्ये इंटरेस्ट असतो. तर ते तसे फिमाईन गुण्स जेव्हा पुरुषांमध्ये असतात, तेव्हा त्याला काय म्हणलं जातं की ॲनिमा असं म्हणलं जातं. आणि जेव्हा एखादी स्त्री पाहता तुम्ही की ती स्त्री कशी असते की ती, आता तुम्ही ह्या पेप्सी कोलांच्या सीईओ घ्या किंवा हे आपले जे ब्युटी प्रोडक्टचे जे आता ते हे आहे ते शुगर कॉस्मेटिक्सचे आपल्या बघितल्यात त्या आपण ज्या, तर त्या ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या काय आहेत की साधारण त्यांच्यामध्ये काय आहे की पुरुषी महत्वाकांक्षा किंवा पुरुषी गोष्टी किंवा पुरुषांसारखं निर्णय घेणे, पुरुषांसारखं मस्क्युलाइन जे आपण पुरुषी गुण म्हणतो की खंबीरपणा, धैर्य, एखाद्या गोष्टीमध्ये संकटाच्या गोष्टीमध्ये निर्णय घेणे किंवा लीडर नेतृत्व करणे एखाद्या गोष्टीचं किंवा खूप जबाबदाऱ्या घेऊन एखाद्या गोष्टी पाहणे, तर त्या गोष्टी त्या वुमन मध्ये असू शकतात किंवा त्यांचा इव्हन लुक पण तसाच असू शकतो किंवा मुलांसारखा बॉयकट किंवा मुलांसारखा पोशाख जीन्स टॉप्स किंवा पर्सनॅलिटी पण तशी असू शकते. तर हे त्याला आपण काय म्हणतो, असे जर गुण बायकांमध्ये दिसले तर आपण त्याला काय म्हणतो, ॲनिमस म्हणतो. हा, पुरुषांमध्ये फिमाईन गुण दिसले तर आपण त्यांना ॲनिमा म्हणतो आणि थोडक्यात स्त्रियांमध्ये मस्क्युलाइन किंवा मेल गुण दिसले आपण तर त्याला आपण काय म्हणतो की साधारणतः त्याला आपण म्हणतो की ॲनिमस असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की मी तुम्हाला आताच सांगितलं, तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असता तर तुम्हाला पटकन लक्षात आलं असतं की ह्याच्यामध्ये काय आहे की तिथं दाखवलंय की एक शशी नावाचा पुरुष दाखवलाय आणि नीला नावाची एक मुलगी दाखवली आणि त्या दोघांचा डिवोर्स होणार आहे. आणि डिवोर्स होणार आहे आणि मग त्यांनी मुलांना पहिल्यांदा बोलवलंय की सायकॅट्रिक्सनी, जो काही आहे स्वप्नील जोशी तो सायकॅट्रिक दाखवलाय. आणि शुद्ध म्हण माझे म्हणून त्या बऱ्याच सिरीज आहेत, तर त्या सायकोलॉजिकल बेस्ट एबीपी माझावरती यायच्या पूर्वी, तर त्याच्यामध्ये हे त्यांनी दाखवलंय की मग त्याच्यामध्ये त्या मुलीला बोलवतो पहिल्यांदा, तर ती मुलीची चारू असते, ती काय म्हणते की मला बाबांकडे राहायचंय किंवा मला बाबा बरोबर राहायचंय का, तर मला असं वाटतं की माझा बाबा माझी खूप केअर करतो
मला झोपवतो. तो जेव्हा व्यवस्थितपणे एकसारखे टाके घालतो तेव्हा मला त्याचं ते टाके घालणं खूप आवडतं. किती व्यवस्थित काम आहे. आणि जेव्हा मी लिस्ट केली होती की एक दिवशी माझ्या बाबांचे काय चांगले गुण आहेत आणि माझ्या आईचे काय चांगले गुण आहेत, तर त्याच्यामध्ये मी बाबांचे गुण जास्त लिहिले होते, आईचे गुण कमी लिहिले होते. तेव्हा माझ्या बाबाच्या हाताला जी चिठ्ठी सापडली, तेव्हा त्याने ते आईचे गुण कसे अजून जास्त चांगले चांगले गुण आहेत ते वाढवून आईची लिस्ट वाढवली. मग त्याच्या वेळेस मला बाबा खूप आवडला. मग त्याच्यामध्ये सगळे फिमाईन गुण दाखवलेत बाबाचे, शशीचे. आणि जी ही काही नीला आहे, मग ती ती नीलाचं पण कौतुक करते. पण माझी आई कशी आहे, एकदम महत्वाकांक्षी आहे. माझी आई जेव्हा आम्ही घाटामध्ये गाडी अडकली होती आणि काकांना गाडी चालवायला जमत नव्हती, तेव्हा माझ्या आईनी पूर्णपणे ती गाडी कंट्रोल करून गाडी पूर्ण घाटामध्ये माझ्या आईने गाडी चालवली. तर तिची ती महत्वाकांक्षा किंवा तिची ती डिसिजन घेण्याची प्रवृत्ती किंवा तिचं ते वागणं किंवा तिचा तो कणखरपणा मला खूप आवडतो असं ती म्हणते. मग थोडक्यात त्या दोघांचं जे काही म्हणजे मुलगा पण म्हणतो की माझ्या जर आईची महत्वाकांक्षा काढून घेतली आईकडून तर माझ्या आईमध्ये काहीच राहणार नाही, ती कोलमडून पडेल. तर त्यामुळे मी आईला चूज केलं. तर मला दोघंही हवे आहेत. मग अशा वेळेस त्या दोघांना तो एकत्र बोलवतो आणि दोघांनाही एकत्र येण्यासाठी तो स्वप्नील दोषी सांगतो. तर ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की साधारणतः जो तो म्हणतो की शशी म्हणतो की माझी लोक तुम्ही चेष्टा उडवायच्या माझ्याकडे, म्हणजे मी हळुवारपणे आहे, मी रडतो मग मुलींसारखा काय रडतो, मुलींसारखं काय वागतो, असं लोक चेष्टा करतात. आणि तेच जर एखादी मुलगी अशी कॉन्फिडंट बोल्ड असेल तर लोक तिच्याकडे वळून वळून पाहतात किंवा तिला ऍप्रिशिएट केलं जातं. त्या मानाने मुलांना ह्या गोष्टींसाठी ऍप्रिशिएट केलं जात नाही. मग अशा वेळेस काय होतात की आपल्या ह्या भावना काय होतात, कधी कधी आपण खाली दबवतो. कारण त्यांना आपल्याला वागायचं असतं की फिमाईन गुण सारखं वागायला, कारण आपल्यात ते ऑलरेडी आहेत. म्हणजे हे कशामुळे डेव्हलप होतात, खूप वर्ष आपण एकमेकांच्या सानिध्यात राहतो. स्त्री आणि पुरुष आपण काय असतो, एक फॅमिली आहे. आपण एकमेकांच्या सानिध्यात राहतो आणि कधी कधी आपल्या आईचे गुण किंवा आपल्या आपल्या आईचे गुण मुलाच्यात येऊ शकतात किंवा आईचा हळुवारपणा, आईची तरलता किंवा आईची सेन्सिटिव्हिटी ही मुलांच्या मध्ये उतरू शकते. पण हे समाज मान्य नाहीये. अशा वेळेस तुम्ही काय करता, त्या भावना सप्रेस करता किंवा अनकॉन्शियस माइंड मध्ये दबवता. पण कधी कधी काय होतं की ह्या भावना दबत नाहीत आणि त्यावेळेस त्या दिसून येतात. मग मॅन्स मध्ये जेव्हा ह्या फिमाईन भावना दिसून येतात तेव्हा ह्याला अॅनिमा म्हणलं जातं. आणि वुमन मध्ये जेव्हा मस्कुलाईन गोष्टी दिसतात तेव्हा त्याला हे वाईट आहे अशातला भाग नाहीये. पण हा थेरीचा भाग आहे. ह्या थेरीला जास्त विरोध झाला, अॅनिमा आणि अॅनिमसला विरोध झाला. कारण का, तर आपण कल्चरल गोष्टी वापरल्या, म्हणजे रूढी परंपरागत आलेल्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये वापरल्या की कामाचं किंवा भावनांचं पण हे केलेलं असतं की काही मुलगे ऐकत, म्हणजे आपण इव्हन असं पण म्हणतो का मुलांना की काय भांडी खेळतोस, काय स्वयंपाक केल्याचं नाटक म्हणजे खेळणी खेळतोस, तर तू मुलगा आहेस तर तू असले खेळ खेळले नाहीत पाहिजे. किंवा काय साडी नेसतोय असं आपण म्हणजे, किंवा काय साडी नेसायचं नाटक करतोस किंवा असं, तर आपण असं त्यांना म्हणतो. तर हे ऍक्च्युली रूढी परंपरागत आपण डिमार्केशन केलं की मुलांचं काम हे आहे, मुलींचं काम हे आहे, मुलांनी असंच वागायला पाहिजे, मुलींनी तर तसं नाहीये ऍक्च्युली ते. तर ते तसं फक्त थेरीमध्ये, त्यामुळे ह्याला जरा विरोध झाला सगळ्यांकडून. परंतु ही थेरी त्यांनी मांडली किंवा मांडलं. आता मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय की जेव्हा पुरुष व्यक्ती हा मुडी किंवा इमोशनल होतो किंवा भावना प्रधान जास्त होतो तेव्हा तो काय करतो, फिमाईन गुण दाखवतो किंवा अॅनिमा म्हणलं जातं त्याला. आणि जेव्हा वुमन कशी असते की तिला पॉवर पाहिजे किंवा ती एखाद्या गोष्टीची ती सीईओ आहे किंवा एखाद्या गोष्टीची ती लीडर आहे, त्यावेळेस तिला मुळमुळीत राहून चालेल का, नाही. तिला कसं राहावं लागणार आहे, तिला कणखर राहावं लागणार आहे. तिला लिडरशिप घ्यायसाठी तिला प्रत्येकाचा आपल्यावरती वचक पण राहायला पाहिजे, प्रत्येकाला एकत्रित घेऊन चालायचंय तिला. आणि अशा वेळेस तिला धैर्य, कणखरपणा, बोल्ड डिसिजन घेणे, बोल्ड कामे करणे, किंवा तुम्ही एसीपी डीसीपी पदावर आहात तर तुम्ही फिमेल आहात म्हणून तुम्ही त्या गोष्टीपासून पळून नाही जाऊ शकत. तर तुम्हाला त्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात. पॉवर प्रमाणे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुमच्यामध्ये बदल करावे लागतात. तर त्यावेळेस तुम्ही त्याला मस्क्युलाइन जर क्वालिटी झाल्या तर त्याला आपण ॲनिमस असं म्हणतो. तर
मग मी तुम्हाला हे सांगितलं ना, निगेटिव्ह शॅडो आणि पॉझिटिव्ह शॅडो. आता ते शॅडो आपण मगाशी बघितलं की, हा ते शॅडो मधला अजून एक पॉइंट राहिला, तर अॅनिमा अॅनिमस ते संपला बऱ्यापैकी. तर आता शॅडो मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डार्क साईड असते ती प्रत्येकाची. तर याच्यामध्ये काय दाखवलं की त्याच्यामध्ये पण दोन शॅडो, म्हणजे आता ही निगेटिव्ह शॅडोज मी तुम्हाला मगाशी फक्त सांगितली, तर ह्याच्यामध्ये कधी कधी पॉझिटिव्ह शॅडो पण असू शकते. म्हणजे आता बघा की मला कवयित्री व्हायचंय किंवा मला एखादा खेळाडू व्हायचंय, पण घरामध्ये माझे लोक काय म्हणतात की कवयित्रीमध्ये किंवा कवयित्री होऊन काय मिळणार आहे तुला, त्यातून काय पैसे मिळणार आहेत, किंवा कवयित्री होणं काही फारसं चांगलं नाही किंवा त्यातून काही फारसं साध्य होणार नाही. मला आवड आहे किंवा माझी पॉझिटिव्ह बाजू आहे ती, परंतु घरातल्या लोकांनी असं म्हटल्यामुळं काय होतं की मी ती गोष्ट दाबून टाकते माझ्या शाडो मध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये, माझी ती गोष्ट मी काय करते, दाबून टाकते आणि माझ्या दुसऱ्या गोष्टींच्या वरती मी फोकस करते. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही मग ते काय करता, तुमचं त्याचं प्रोजेक्शन करता त्या शाडोचं. तुम्ही जेव्हा हे अनकॉन्शियस माइंडमध्ये पॉझिटिव्ह बाजू असू दे, तुमची निगेटिव्ह बाजू असू दे, तुम्ही काय करता की त्याचं ड्रीम्समध्ये किंवा स्वप्नामध्ये ह्या दबलेल्या भावना काय होतात, उफाळून वरती येतात किंवा त्या आपण अनुभवतो. ह्या गोष्टी आपल्याला साधारणतः लक्षात येतात. तर आपण हे कहाणी ह्याच्यामध्ये आपण जे पाहिलं किंवा अॅनिमा अॅनिमस मध्ये जे पाहिलं, त्याच्यामधूनच पुढची एक भावना निर्माण होते. त्याला आपण म्हणजे ऍक्च्युली हे आर्किटाईप मध्ये येत नाही. तर हे प्रेम कसं डेव्हलप होतं, अॅनिमा अॅनिमस जी लोक म्हणजे ह्याच्यातून जी भावना डेव्हलप होते अॅनिमा आणि अॅनिमस मधून, तर त्या भावनेचं वर्णन आहे ते लव म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यातल्या, म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला तुम्ही हा पिक्चर बघितलाय का की कुठला पिक्चर बघितला का, बाहुबली पिक्चर बघितला का, तर त्याच्यामध्ये ज्या दोन एकदम कणखर बायका दाखवल्यात की शिवगामी म्हणून जे दाखवले आणि देवसेना. तर ज्या मुलींना वाटलं की म्हणजे बाबा माझ्यातली ही भावना दबलेली राहिलेली आहे की मस्क्युलाइन जे गुण आहेत, तर आपण काय करतो की त्या लोकांबरोबर आपण काय करायला लागतो, म्हणजे त्यांच्यावर कोरिलेट करायला लागतो कंटिन्युअसली. म्हणजे त्या पिक्चर पुरतं का होईना आपण त्या गोष्टींना किंवा त्या भावनांना आपण कोरिलेट करतो आणि आपण काय करतो, आपण अनादर पर्सन बरोबर किंवा व्यक्तीबरोबर ते आपण कोरिलेट करायला लागतो. मग कधी कधी अशा आयुष्यात पण आपल्याला व्यक्ती भेटतात. म्हणजे समजा माझ्यातल्या ह्या गोष्टी दबल्या गेल्या आणि त्या व्यक्तीमध्ये जर त्या भावना किंवा तो कणखरपणा त्याच्यामध्ये असेल, तर मी त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होते किंवा त्या व्यक्तीविषयी मी काय करायला लागते, प्रेम भावना निर्माण होते. आणि ग्रॅज्युअली असं काय होतं की आता पुरुषांमध्ये साधारणतः समजून घेण्याचा गुण खूप कमी असतो, परंतु मग एखाद्या बाईच्या, ती डॉक्टर आहे, तिच्या कामाच्या वेळा वेगळ्या असू शकतात किंवा एखादी बाई ऍक्टर आहे, तर तिचं घरात येणं जाणं किंवा तिच्या वेळा वेगळ्या असतात. मग तिला समजून घेणं हा एखाद्या पुरुष पुरुष करू शकतो किंवा तिला समजून घेऊ शकतो किंवा तिच्या वर्क वेळा वेगळ्या आहेत किंवा तिच्या भावना वेगळ्या आहेत किंवा तिला तो ग्रॅज्युअली काय करतो, समजून घेऊ शकतो. आणि अशी गोष्ट काय होतं की ह्याच्यामधून दोघांमध्ये काय होतं की जेव्हा अशा गोष्टींची, अशा व्यक्ती आपल्याला सापडतात, तेव्हा त्या ग्रॅज्युअली त्या व्यक्ती एकमेकाबरोबर ती काय होतात की समाज त्या फिट होतात किंवा त्या आपलं लाईफ व्यवस्थितपणे काय करू शकतात, जगू शकतात. कारण त्यांच्यामध्ये जो पुरुष आहे तो त्या स्त्रीला समजून घेतो आणि त्या स्त्रीला काय ज्या बोल्ड गोष्टी किंवा करायच्या होत्या त्या तिला तिच्या प्रतिमेप्रमाणे करायला मिळतात. अशा वेळेस दोघं एकमेकाला कंपॅनियन म्हणून किंवा आपल्याला एकमेकाला समजून घेतात. त्याच्यामध्ये अॅनिमस म्हणजे स्त्रियांचे गुण असतील आणि हिच्यामध्ये जरी पुरुषांचे गुण असतील, तरी एकमेकांबरोबर प्रेम निर्माण व्हायला किंवा त्या गोष्टींचं प्रोजेक्शन व्हायला किंवा ऍक्युरेट नॉलेज व्हायला आपल्याला काय होते की मदत होते. हम्म. ह्या गोष्टी काय होतात आपोआप लक्षात येतात. तर तुम्हाला मी साधारणतः आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं कार्लिंगच्या थेअरीमध्ये, तर कार्लिंग कोण होता, कार्लिंगनी काय थेअरी मांडली, तर सायकोअनालिटिकल थेअरी मांडली. सिग्मंड फ्रॉइड पासून प्रभावित झाला, सिग्मंड फ्रॉइड बरोबर काम केलं आणि त्यांनी त्याच्यात स्वतःच्या थेअरी पर्सनॅलिटीच्या मांडल्या. त्याच्यामध्ये त्यांनी काय मानलं, तर सायकी अँड द सेल्फ ही पर्सनॅलिटी ॲज अ होल मानली, फर्स्ट पॉइंट. नंतर त्याच्यामध्ये त्याचे आस्पेक्ट आहेत, जो सायकी हा पॉइंट आहे, सायकी अँड द सेल्फ जे पर्सनॅलिटी ॲज अ होल आहे, त्याचे तीन आस्पेक्ट आहेत. त्याचे तीन आस्पेक्ट मध्ये काय, तर हा पहिला आस्पेक्ट काय, इगो. नंतर सेकंड आस्पेक्ट पर्सनल अनकॉन्शियसनेस आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस. आणि
हे आर्किओटाइप्स आहेत. पर्सोना, शॅडो, ॲनिमा, ॲनिमस आणि सेल्फ. हे काय आहेत? तर सेल्फ जो हा इथं सायकी अँड द सेल्फ घेतला त्यातलाच हा सेल्फ इथं येतो चौथ्या पॉइंटमध्ये आर्किटाईप मध्ये. तर पर्सोना, शॅडो, ॲनिमा, ॲनिमस आणि सेल्फ हे चारी काय आहेत? आर्किटाईप किंवा इमेजेस म्हणू शकतो आपण त्याला. की हे जे इमेजेस आहेत हे कलेक्टिव्ह अनकॉन्शियसचेच टाईप आहेत. हे जो कलेक्टिव्ह अनकॉन्शियस आहे त्याचे हे आर्किओटाइप्स आहेत. इगो, पर्सोना, शॅडो, ॲनिमा आणि ॲनिमस. हे काय आहेत? त्याचे शॅडोज आहेत किंवा त्याच्या हे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की मग पर्सनल कॉन्शियसनेस म्हणजे अनकॉन्शियसनेस काय तो अप्पर असतो. कलेक्टिव्ह अनकॉन्शियस लोअर. पर्सनल म्हणजे वैयक्तिक झालं. कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक प्रजातीपासून पूर्णपणे चालत आलेली गोष्ट झाली. हा, इगो म्हणजे काय बघितलं? आर्किटाईप बघितले, पर्सोना, शॅडो बघितल्या. आणि आता आपल्याला काय पाहायचं आहे की साधारणतः की ह्याच्यामध्ये आपण जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पाहिला किंवा त्याच्यामध्ये जे आर्किटाईप पाहिले, तर हे जे काही आहे या कार्लिंगच्या थेरीप्रमाणे त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढचे जे पॉइंट पाहिजे ते म्हणजे त्याचे एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट हे जे त्यांनी प्रकार केलेत की व्यक्तिमत्वाचे त्यांनी प्रकार केलेत. आणि व्यक्तिमत्वाच्या त्या प्रकारांपासून एक्स्ट्रोवर्ट आणि त्यांनी 8 व्यक्तिमत्व सांगितलेले. तर ते 8 व्यक्तिमत्वाचे थेरी किंवा व्यक्तिमत्व थेरी पर्सनॅलिटी थेरीमध्ये ते येणारच आहे कार्लिंगच्या थेरीमध्ये. ह्याच्याबरोबर पाहू किंवा व्यक्तिमत्वाच्या थेरीमध्ये पण पाहू शकतो आपण. मग जमलं तर व्यक्तिमत्वाच्या थेरीमध्ये पण पाहू किंवा ह्याच्याबरोबर सलग पाहू. आपण ते पुढच्या लेक्चरला घेऊ. हम्म. ह्यात काय अडचण आहे का कुणाला?